जंतर मंतरवरील त्या घटनेचा निषेध आणि बंद. वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभेचे आवाहन. वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभेच्या कन्नड शाखेच्या वतीनं दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज गुरुवारी 23 जुलै रोजी कन्नड बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. या संदर्भात कन्नड शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची सरकारने चर्चा किंवा वाटाघाटी न करता विद्यार्थ्यांवर तरुणींवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केल्याच्या घटनेचा वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभेच्या वतीनं जाहीर निषेध करत कन्नड शहर बंदचे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, वंचितचे जिल्हा संघटक देविदास राठोड, तालुका सचिव रईस मुनीर सौदागर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष रमेश धनेश्वर, वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हा प्रमुख भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष रमेश धनेधर, वंचित आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष साहेबराव चोतमल, तालुका संघटक ईश्वर गायकवाड, महासचिव धर्मा मोरे, तालुका उपाध्यक्ष धम्मापाल पैठणे, ओबीसी अध्यक्ष रवी राठोड, भास्करराव जाधव, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष बाबासाहेब शिरसाट, बौद्ध महासभेच्या महिला जिल्हाध्यक्ष लता अवचार, महिला तालुका अध्यक्ष कल्पना मनवर, बबिता भास्करराव जाधव, बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक राजेंद्र पगारे, तालुका संघटक रवींद्र जाधव, रतनराव घोरपडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा संघटक CB पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष संदीप सातदिवे आणि यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आणि यावेळी कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.